भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे, सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत के नियम सारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। घर घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी, आरसीएम ने ठाना है स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्रीचार्जच्या या मराठी भाषेच्या मीटिंग मध्ये। दर रविवारी सकाळी 8 वाजता आपण भेटत असतो आणि सायंकाळी 7 वाजता, आणि न्यूट्रीचार्जचे विविध प्रोडक्ट्स, नवीन अपडेटेड माहिती याविषयी आपण सर्वजण चर्चा करत असतो। आज आपल्या मीटिंग मध्ये महाराष्ट्रातले रुबी अजय पारद सर सुद्धा आहेत, म्हणजे रुबी लेवलचे एकमेव व्यक्ती आहेत जे मराठी भाषेच्या मीटिंग मध्ये येत आहेत न्यूट्रीचार्जच्या। मागच्या रविवारी त्यांची शनिवारी आमची जालन्याला भेट झाली होती, फार छान वाटलं भेटून की रुबी लेवल ज्यांची असते, कित्येक राज्यामध्ये ज्यांचा बिझनेस असतो, ती व्यक्ती सुद्धा मीटिंग साठी वेळ काढते। तर आपण डेफिनेटली आपण रुबी लेवल पेक्षा मोठे जर असताल तर माझी अजिबात काही असं म्हणणं नाही, कारण की तेवढे लेवल अचीव्ह केल्यानंतर मीटिंग मध्ये, छोट्या मीटिंग मध्ये याची गरज पडत नाही। पण आपली जर रुबी लेवल नसेल तर आपण आपल्या टीम मधल्या व्यक्तींना इथं बोलू शकतो आणि मीटिंग अटेंड करू शकतो डेफिनेटली। मित्रांनो, आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर इथं चर्चा करणार आहोत। महत्वाच्या विषया प्रोडक्ट विषयी आपण माहिती घेणार आहोत, आणि ते प्रोडक्ट म्हणजे न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट। हे दोन न्यूट्रीचार्जचे 64% प्रोटीन असलेले दोन प्रोडक्ट आहेत। आणि 2012ला ज्यावेळेस न्यूट्रीचार्ज आरसीएम सोबत टाइप झालं होतं, त्यावेळेस एकच प्रकारचं प्रोटीन न्यूट्रीचार्ज कडे होतं। आज 7-8 प्रकारचे प्रोटीन न्यूट्रीचार्ज कडे आहेत, ज्यामध्ये न्यूट्रीचार्ज कोको प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट हे दोन बेसिक पिलर्स आहेत, फार इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स आहेत। न्यूट्रीचार्ज कोको प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट याविषयी आपण परत माहिती का घेत आहोत, कारण की काही गोष्टी अशा असतात ज्या कधी बदलत नाहीत। काही गोष्टी नेहमी बदलतात, काही गोष्टी कधीच बदलत नसतात। जसं मी एक पुस्तक वाचतोय सध्या, त्यामध्ये मला एक गोष्ट आली आहे, सेम ॲज एव्हर नावाचं एक पुस्तक आहे, मला 2-3 दिवसापूर्वी एका मित्राने दिलं। सेम ॲज एव्हर म्हणजे जो कभी नहीं बदलता उसके लिए मार्गदर्शिका असे आवडलेले, जे कधी बदलत नाही। वॉरन बफेटला जेव्हा एकदा विचारलं की पुढच्या 10 वर्षामध्ये जगामध्ये काय बदल होणार आहेत, तर ते म्हटले, या पुस्तकाची मी तुम्हाला गोष्ट सांगतो, ते म्हटले की 10 वर्षामध्ये खूप सारी गोष्टी बदलणार, परंतु काही गोष्टी अशा राहणार, तुम्ही मला त्याच्याविषयी विचारा की जे पुढच्या 10 वर्षात बदलणार नाही, ते सांगा पुढच्या 10 वर्षात काय बदलणार आहेत। मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, मानवी स्वभावाच्या काही गोष्टी सांगितल्या आणि इतर काही गोष्टी सांगितल्या। ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की मानवाची जी मानवी स्वभावातल्या ज्या गोष्टी आहेत त्या कधी बदलणार नाहीत, माणसाचं स्वप्न बघणं कधी बदलणार नाही, माणसाची दुसऱ्याविषयीची असलेली ईर्ष्या कधी बदलणार नाही, अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी ते बोलत आहेत त्या या पुस्तकामध्ये। मला हे पुस्तक छान वाटलं, काय बदलणार आहे, जसं
मग मी ज्यावेळेस न्यूट्रिचार्ज कोको प्रोडक्ट आणि न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्टची पीपीटी बघत होतो त्यावेळेस मला असं लक्षात आलं की बरेचशा गोष्टी न्यूट्रिचार्ज मध्ये सुद्धा बदलल्या, परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या कधीच बदलणार नाहीत, ज्यामध्ये जे आपले किती न्यूट्रिएंट्स आपल्याला निरोगी राहण्यासाठी लागतात ते कधी बदलणार नाहीत. न्यूट्रिचार्जच्या प्रोडक्टची क्वालिटी कधी बदलणार नाही, न बदलणाऱ्या गोष्टी या मला या पुस्तकातून पाहायला मिळाल्या, ह्या नवीन लक्षात आल्या. मित्रांनो, मी तुम्हाला एक 8 ते 10 मिनिटाचा एक व्हिडिओ दाखवणार आहे. अगोदर पीपीटी मध्ये 2-3 मिनिटांमध्ये एक गोष्ट दाखवतोय, त्याच गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगितल्यात. तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रोटीन म्हटलं, तुम्ही कुणाकडे प्रोटीन घेऊन गेले, प्रोटीन विषयी सांगायला लागले, तर मॅक्झिमम लोकांच्या डोक्यामध्ये असतंय की प्रोटीन त्यांना पाहिजे जे जिम करतायत, जे जिम ज्यांना जायचंय, ज्यांना स्वतःची बॉडी बनवायची म्हणजे मसल्स बनवायच्यात, अशा तरुण तरुणीसाठी किंवा जे जिम मध्ये रेग्युलर जात आहेत त्यांच्यासाठीच प्रोटीन लागतंय. हे 97% लोकांच्या डोक्यात आहे. मी 97%च काय म्हणतोय, मी तुम्हाला पुढे दाखवतोय ते 97%च का, कारण की त्यासाठी स्पेशल ज्या वेळेस आपण एखाद्या विषयाची बारकाईनं माहिती घेत असतो ना, त्यावेळेस लक्षात येतंय, आपण एक एक गोष्ट ज्यावेळेस बघत असतो 97% लोकांना प्रोटीनचं महत्वच माहिती. 97% आपलं असं वाटतंय. यस, मी तुम्हाला डबल एकदा शेअर करतोय म्हणजे तुम्हाला दिसल. हे कशामुळं एक एक गोष्ट दाखवतो की 73% जे भारतातले शहरात राहणारे श्रीमंत लोक आहेत त्यांना प्रोटीन मिळत नाही. ते प्रोटीन डिफिशियंट आहेत, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. शहरात राहतात आणि रिच आहेत, श्रीमंत आहेत, शहरात राहतात आणि श्रीमंत आहेत तरी सुद्धा ते प्रोटीन डिफिशियंट आहेत, त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. श्रीमंत आहेत मग त्यांना काय अन्न मिळत नाही का? अन्न मिळतंय, परंतु तरी सुद्धा ते प्रोटीन डिफिशियंट का आहेत, यावर ज्यावेळेस रिसर्च झाला त्यावेळेस असं लक्षात आलं की 97% भारतीय लोकांना प्रोटीनचं महत्वच माहित नाही. फक्त 3% लोक आहेत, ज्यामध्ये तुम्ही आणि मी आहोत, 100% आपण आहोत. त्या 3% लोकांनाच प्रोटीनचं महत्व माहित आहे आणि ते त्यांना प्रोटीन का घ्यावं याविषयी त्यांना माहिती आहे. किती टक्के लोकांना? 3% लोकांना. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रोटीन विषयी सांगायला जाल त्यावेळेस हे लक्षात ठेवा की फक्त हे 97% मधली व्यक्ती आहे, यांना माहित नाही प्रोटीनचं महत्व. आपल्याला हळुवारपणे त्यांना समजून सांगावं लागेल. हळुवारपणे म्हणजे काय? कानात जाऊन सांगायचं नाही. हळुवारपणे म्हणजे अगोदर त्यांना हे सांगा, सीड्स वापरा. तुम्ही तुमचा डाएट पूर्ण करा. आपला मी अगोदरपासून आपण सांगतो की तुम्ही तुमचा आरडीए पूर्ण करा, आपला डाएट पूर्ण करा. आणि जर डाएट पूर्ण होत नसेल तर सप्लिमेंट घ्या. आपण डायरेक्ट सप्लिमेंट सांगू तर लोक म्हणतात हे विकायला आले. त्यामुळे आपल्याकडे फार छान या पुस्तकामध्ये मी नेहमी दाखवतो तुम्हाला सीड्स फॉर्म्युला आहे. सीड्स फॉर्म्युला सांगा आणि नंतर त्यामधलं आपण सप्लिमेंट सांगू. तर त्यांना म्हणा डाएट पूर्ण करा. आता प्रोटीन काय काम करतंय, प्रोटीन काय आहे आणि प्रोटीन काय काम करतंय, बिल्डिंग ब्लॉक्स आहे. प्रोटीन काय काम करतंय हे जर आपण समजून सांगू शकलो तर जी आम जनता आहे, ज्याला आपण आम जनता म्हणतो, सर्वसाधारण पब्लिक आहे, ते प्रोटीन कदाचित लवकर घेतील. त्यांना फक्त एवढं माहित आहे की प्रोटीन न बॉडी बनते, मसल्स बनतात. 97% लोकांना माहित नाही की अँटीबॉडी सुद्धा प्रोटीनच बनतात. हा लाल, आपल्याला लाल आणि हिरवा आपल्याला माहित पाहिजे, दोघ जण ओळखतात तुम्ही. संतोषजी, हे लाल आणि हिरवा आपल्याला माहिती आहे, आपले कशा कोविड वाले दाखवत होते आपल्याला लाल आणि हिरवा, तेव्हापासून आपल्याला माहित झालं याचं नाव ते COVID-19 दिसतोय. बॅड कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल आणि जे व्हायरस राहतात ना कोरोनामध्ये ते त्यांना आपल्याला ते जसं कार्टून मध्ये आपल्याला काही कार्टूनचे नाव माहित झाले तर तसं
लाल आणि हिरवा माहित झाले आपल्याला, हे दोन्ही व्हायरस आहेत. आणि कुठलाही व्हायरस आपल्या शरीरात शिरला की त्याला मारण्यासाठी आपलं शरीर जे सैन्य तयार करते त्याला अँटीबॉडीज म्हणतात. व्हायरस शिरल्यानंतर व्हायरस तसाच नष्ट होत नाही, आपल्या शरीराला अँटीबॉडीज बनवाव्या लागतात. आणि अँटीबॉडीज तेव्हाच बनतात, त्या क्वालिटीच्या बनतात ज्या क्वालिटीचं प्रोटीन आपल्या शरीरात असेल. म्हणून काही व्यक्ती पटकन आजारातून बऱ्या होतात आणि काही व्यक्तीला आजारातून बरे होण्यासाठी जास्त काळ लागतो. डिपेंड्स ऑन क्वालिटी ऑफ प्रोटीन विच टेकन बाय दॅट पर्सन. त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किती चांगल्या प्रकारचं प्रोटीन आहे यावर ते ठरतंय. म्हणजे साधी शिंक जरी आली, थोडी शिंक जरी आली तर त्यातून सर्दीचे व्हायरस बाहेर पडतात. रूम मध्ये 5-6 व्यक्ती बसलेल्या आहेत, तर त्या 5-6 व्यक्तीपैकी ज्याची इम्युनिटी चांगली आहे त्याला सर्दी होणार नाही, ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याला सर्दी होईल. आणि इम्युनिटी डिपेंड करते तुमच्या अँटीबॉडीज वर, तुमची अँटीबॉडी. तर मित्रांनो, ही बॉडी असो का नसो, ना बॉडी म्हणलं ही बॉडी असो नको, अँटीबॉडी चांगल्या पाहिजेत शरीरामध्ये आणि ते प्रोटीन न तयार होतात. पहिलं काम प्रोटीनचं अँटीबॉडीज तयार करणं, प्रतिरक्षा प्रणाली मजबूत करणं. दुसरं काम आहे मसल्स तयार करणं. हे सगळ्याला माहिती आहे, हे लहान मुलं सुद्धा सांगतात की हे मसल्स तयार होतात. तिसरं आणि महत्वाचं काम म्हणजे तिसरं प्रोटीन असतं ट्रान्सपोर्ट प्रोटीन. ट्रान्सपोर्ट प्रोटीन एकच आपल्याकडे, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हिम म्हणजे आयरन आणि ग्लोबिन प्रोटीन, हे दोन्ही मिळून हिमोग्लोबिन तयार होतंय. त्यामुळं न्यूट्रिचार्ज वुमन डेफिनेटली हिमोग्लोबिन वाढतंय. जर एखाद्या महिलेचं हिमोग्लोबिन वाढत नसेल तर आपण हिम द्यायला लागलो, आयरन द्यायलो, परंतु ग्लोबिन प्रोटीन देत नाही, म्हणून कदाचित लवकर वाढत नसेल. दोन्ही सोबत दिलं तर हिमोग्लोबिन पटकन वाढतंय. त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट प्रोटीन. जसं हे ट्रक तुम्हाला हिमोग्लोबिन घेऊन जातंय, हिमोग्लोबिन ऑक्सिजन घेऊन जात असतंय, म्हणून त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट प्रोटीन. आणि हिमोग्लोबिन हे सुद्धा आपल्याला कशातून दिसतंय, हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सुद्धा आयरन सोबतच प्रोटीनची गरज आहे. जितक्या चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन तितक्या चांगल्या क्वालिटीचं हिमोग्लोबिन. आपण असे 3-4 प्रकारचे 3-4 प्रोटीनचे मुख्य कार्य पाहिले. आणखीन काय कार्य आहेत, आणखीन काही कार्य मी तुम्हाला एक 7-8 मिनिटाचा व्हिडिओ दाखवतोय. तो जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिला, मी तर पीपीटी मध्ये सुद्धा दाखवू शकतो, परंतु मी तुम्हाला मुद्दाम म्हणून व्हिडिओ दाखवतोय, म्हणजे कदाचित तुम्हाला नवीन वाटेल. ते फक्त नवीनता आणण्यासाठी मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोय. मला बस 1 मिनिट द्या. जस्ट मिनिट द्या मला. तर त्या व्हिडिओ मध्ये मी काढून ठेवला होता, परत तो गायब झाला. त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला जे आहे प्रोटीनचे विविध कार्य आणि प्रोटीन आपण का घेतलं पाहिजे. 8 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये, व्हिडिओ मोठा आहे त्यापैकी फक्त मी तुम्हाला 8 मिनिटाचा व्हिडिओ दाखवतोय, 8 ते 10 मिनिटाचा, ज्यामध्ये आपल्याला 100% लक्षात येईल की प्रोटीन का घ्यावं, प्रोटीनची गरज काय आहे. तसं तो व्हिडिओ दुसऱ्या कामासाठी बनवला होता, पण समजून सांगण्यासाठी मला असं लक्षात आलं की अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. तो जर तुम्ही पाहिला तर आपल्याला लक्षात येऊ शकतं. प्रोटीन का रूटीन दिसतंय का संतोषजी? नमस्ते। प्रोटीन शब्द सुनते ही हमारे मन में बहुत सारी तस्वीरें उभरने लगती हैं। बड़ी और विकसित मसल्स,
भारी उपकरणों के साथ कसरत करते हुए युवा पुरुष, जिम में पसीना बहाते हुए युवा पुरुष, हम यही समझते आए हैं कि प्रोटीन की जरूरत सिर्फ उन युवा पुरुषों को होती है जो बड़ी मसल्स बनाना चाहते हैं या जो जिम में जाकर के पसीना बहाते हैं। दरअसल सच ये है कि प्रोटीन की जरूरत छोटी उम्र के बच्चों और बच्चियों से लेकर के बड़ी उम्र तक के पुरुषों और महिलाओं को होती है। दूसरा सच ये भी है कि प्रोटीन न सिर्फ मसल्स बनाने में मदद करता है, बल्कि प्रोटीन हमारे शरीर में बहुत सारे काम करता है। आइए इन दोनों चीजों को और थोड़ा गहराई से समझते हैं। जैसा मैंने आपसे कहा, प्रोटीन की जरूरत सभी को होती है। बच्चों को प्रोटीन की जरूरत होती है शारीरिक वृद्धि और विकास के लिए। अगर बच्चों के भोजन में पर्याप्त प्रोटीन होगा तो उनकी हाइट और वेट बहुत अच्छी तरह से बढ़ेंगे। बच्चे कम बीमार पड़ेंगे और अगर बीमार हो भी जाएं तो वो बहुत जल्दी ठीक हो जाएंगे। किशोरावस्था में चाहे लड़कियां हो या लड़के, दोनों को प्रोटीन की जरूरत होती है आकर्षक दिखने के लिए, व्यायाम करने के बाद मसल्स की रिकवरी के लिए। मध्यम उम्र में प्रोटीन की जरूरत होती है फैट को कम करने के लिए और जीवन शैली के साथ जुड़ी सभी बीमारियों से बचने के लिए। इस उम्र में अगर फिट बने रहना है ना, तो पर्याप्त प्रोटीन लेना ही चाहिए। बड़ी उम्र में प्रोटीन की जरूरत होती है अपनी शारीरिक क्षमता और स्फूर्ति को बनाए रखने के लिए। इस उम्र में दूसरों पर निर्भर हुए बिना काम अगर हम खुद कर पाएं तो बहुत ही बेहतरीन होगा और उसके लिए हमें अपने शरीर में प्रोटीन जरूर चाहिए। जीवन शैली से जुड़ी हुई समस्याओं को अगर हमें बेहतर मैनेज करना है, जैसे डायबिटीज, ब्लड प्रेशर, इन चीजों को अगर हमें बेहतर मैनेज करना है तो हमें प्रोटीन चाहिए ही। और कम बीमार पड़ने के लिए, बेहतर इम्यूनिटी के लिए भी बड़ी उम्र में प्रोटीन की जरूरत होती है। सो अभी हमने देखा प्रोटीन की जरूरत बच्चे बच्चियों से लेकर के बड़ी उम्र के पुरुष और महिलाओं सभी को है। मैंने आपसे ये भी कहा कि प्रोटीन सिर्फ मसल्स नहीं बनाता, प्रोटीन इसके अलावा भी बहुत सारे काम करता है। तो आइए समझते हैं प्रोटीन क्या क्या करता है हमारे शरीर के लिए। प्रोटीन हमें जिंदा रखता है। हमारे शरीर में जो प्राणवायु है ना, ऑक्सीजन, वो हेमोग्लोबिन के जरिए सभी अंगों तक पहुंचती है और ये बात हम सभी बहुत अच्छी तरह से जानते हैं। हेमोग्लोबिन बनता है दो चीजों से, हीम और ग्लोबिन। हीम का मतलब है आयरन, ग्लोबिन का मतलब है प्रोटीन। जी हाँ, अगर बहुत अच्छा हेमोग्लोबिन चाहिए, बहुत अच्छी तरह से ऑक्सीजन का सर्कुलेशन चाहिए हमें हमारे शरीर में, तो प्रोटीन लेना ही पड़ेगा। तो अगर जिंदा रहते हुए जिंदा रहना है ना, तो प्रोटीन को रूटीन बनाना ही चाहिए। दूसरा, प्रोटीन शरीर का विकास करता है। हमारे शरीर में जितने भी सेल्स हैं वो विभाजित होते रहते हैं, वो शरीर से बाहर निकलते रहते हैं और नए सेल्स बनते रहते हैं। इसी तरह से हमारे शरीर का विकास होता है। सो प्रोटीन के बिना नए सेल्स बनाना संभव ही नहीं है, क्योंकि प्रोटीन हर सेल का बिल्डिंग ब्लॉक है। और जैसा कि आप देख सकते हैं, हर सेल में 15 से 20% प्रोटीन होता है। इसलिए गर्भावस्था में, बच्चों के विकास के लिए, किशोरावस्था में विकास के लिए और उसके बाद लगातार शरीर में नए सेल्स अच्छी तरह से बनते रहें, हम बीमारियों से लड़ते रहें, उसके लिए प्रोटीन को रूटीन बनाना बहुत जरूरी है। तीसरा, शरीर के एसिड बैलेंस को बनाए रखने में प्रोटीन बहुत मदद करता है। हमारा शरीर अगर एसिडिक हो जाए तो वो बीमारियों को पैदा कर और पनपने के लिए सही वातावरण दे सकता है। हमारे खून का पीएच 7.35 से 7.45 के बीच होता है। यदि पीएच इससे कम हो जाए तो हमारा शरीर एसिडिक हो जाता है। प्रोटीन जो है वो शरीर की एसिडिटी को कम करके शरीर के एसिड बैलेंस को बनाए रखने में मदद करता है। प्रोटीन हमारी इम्यूनिटी को भी बढ़ाता है। जो एंटीबॉडीज होती हैं वो भी प्रोटीन ही हैं, जो हमें वायरस और बैक्टीरिया के संक्रमण यानी इन्फेक्शन से बचाती हैं। इसलिए
यदि बीमार नहीं होना है, बीमार होने पर जल्दी ठीक होना है, चोटों से जल्दी ठीक होना है, तो प्रोटीन को रूटीन बनाना ही चाहिए। चौथा, प्रोटीन हमारे बालों को, हमारी त्वचा को, हमारे नाखूनों को बहुत स्वस्थ रखता है। प्रोटीन से हमारे शरीर को वो अमीनो एसिड्स मिलते हैं जो हमारे नाखून, हमारे बाल, हमारी त्वचा सबकी संरचना के लिए जिम्मेदार हैं। इसलिए घने लहराते बालों के लिए, जवान त्वचा के लिए और सुंदर चमकीले नाखूनों के लिए प्रोटीन को रूटीन बनाना ही चाहिए। पांचवा, प्रोटीन एकमात्र वो पोषक तत्व है जो शरीर को नाइट्रोजन देता है। शरीर के विकास और बाकी सभी कार्यों के लिए शरीर में नाइट्रोजन का पॉजिटिव बैलेंस बहुत जरूरी है। अगर शरीर में नाइट्रोजन कम हो जाता है तो शरीर खुद की मसल्स को तोड़ने लगता है ताकि वो जिंदा रह पाने के लिए जो जरूरी अमीनो एसिड्स हैं उनका इस्तेमाल कर पाए, और ऐसे में वो शरीर के विकास और एसिड बेस बैलेंस जैसे कार्यों के लिए प्रोटीन को उपलब्ध नहीं करवा पाता है। तो ये नाइट्रोजन क्या सिर्फ हमें प्रोटीन में मिलता है? जी हाँ। देखिए, ये आप सारे तरह के फॉर्मूला देख रहे हैं, जितने भी मैक्रो न्यूट्रिएंट्स हैं और जितने भी माइक्रो न्यूट्रिएंट्स हैं उनके आप फॉर्मूला देख रहे हैं, इनमें कहीं पर भी नाइट्रोजन नहीं है। सिर्फ प्रोटीन का फॉर्मूला ऐसा है जिसमें नाइट्रोजन है, अर्थात सिर्फ प्रोटीन से ही हमें नाइट्रोजन मिल सकता है। इसलिए पॉजिटिव नाइट्रोजन बैलेंस के लिए हमें प्रोटीन को रूटीन बनाना ही चाहिए। छठा, प्रोटीन हड्डियों को मजबूती देता है। बड़ी उम्र में शरीर का बैलेंस अगर बना रहता है ना, तो गिरने का खतरा कम हो जाता है और इससे जो है चोटें कम लगती हैं, फ्रैक्चर्स कम होते हैं। बोन मिनरल डेंसिटी को बढ़ाने में प्रोटीन बहुत मदद करता है ताकि फ्रैक्चर्स बड़ी उम्र में कम हो। इसलिए बड़ी उम्र में स्वस्थ रहना है और सारे काम खुद करने हैं तो प्रोटीन को रूटीन बनाना ही चाहिए। सातवां, प्रोटीन फैट को कम करने में मदद करता है। शरीर में अगर सही मात्रा में प्रोटीन होगा तो आप आराम करने की स्थिति में भी ज्यादा कैलोरीज जला पाएंगे। प्रोटीन आपके पेट को ज्यादा देर तक भरा रखता है ताकि आप हर थोड़ी देर में कुछ न कुछ खाने की इच्छा न करें। इसलिए फिट रहने, फैट को कम करने के लिए, आकर्षक दिखने के लिए प्रोटीन को रूटीन बनाना ही चाहिए। आठवां, प्रोटीन हमारे हृदय को स्वस्थ रखता है। पौधों से बने प्रोटीन में कोलेस्ट्रॉल नहीं होता है और इसमें सैचुरेटेड फैट बहुत कम होता है। यह एलडीएल यानी खराब कोलेस्ट्रॉल को कम करने में मदद करता है। नवा, डायबिटीज को होने और बढ़ने दोनों से रोकने में प्रोटीन बहुत मदद करता है। प्रोटीन खाने के बाद ब्लड शुगर में होने वाली जो बढ़त है उसको रोकने में मदद मिलती है, मसल्स की हानि को रोकने में मदद मिलती है और पेट भरा होने की संतुष्टि मिलती है हमें प्रोटीन खाने के बाद, तो हम भूख पर नियंत्रण कर पाते हैं। 10वां, प्रोटीन हाई ब्लड प्रेशर के प्रबंधन में बहुत मदद करता है। एक बहुत लंबी अवधि का रिसर्च हुआ और उसमें ये पाया गया कि जो लोग लगातार 102 ग्राम प्रोटीन रोजाना लेते हैं उनके शरीर में ब्लड प्रेशर बढ़ने का जो रिस्क है वो 40% तक कम हो गया। सो हमने देखा और समझा कि प्रोटीन की जरूरत न सिर्फ मसल्स बनाने के लिए है बल्कि बहुत सारे काम करने के लिए हम सबको प्रोटीन की जरूरत है। Yes. आता या व्हिडिओ मध्ये आपण प्रोटीनचे 10 फायदे मनीषाजीनं सांगितले. आपल्याला सर्वसामान्य व्यक्तीला फक्त एकच फायदा माहित आहे, तो म्हणजे मसल्स तयार होतात. त्याशिवाय 9 इतर फायदे मनीषाजींनी आपल्याला एकदम जे रिसर्च आहेत, रिसर्च नुसार सांगितले. त्यामध्ये मी परत एकदा थोडस रिपीट करतोय. आपण पाहूत किती आपल्या लक्षात राहिले. आपण 3-4 फायदे अगोदर पाहिले होते की अँटीबॉडीज बनते, ट्रान्सपोर्ट प्रोटीन बनते. नवीन गोष्ट यामध्ये मी परत एकदा रिपीट करतो, नायट्रोजन बॅलन्स. आपल्या पूर्ण भोजनामधून आपल्याला नायट्रोजन मिळत नाही, बाकी कुठल्याच घटकातून तो घटक आपल्याला मिळत नाही नायट्रोजन, जो फक्त प्रोटीन मधून मिळू शकतोय. आता शेतीची मशागत सुरू आहे, मे महिना सुरू आहे, तर शेतीच्या मध्ये सुद्धा नायट्रोजन राहावा, त्यामध्ये
त्यामध्ये कुठला तरी एक घटक म्हणतात तो घटक राहावा म्हणून शेतकरी त्या जमिनीसाठी तो घटक त्यामध्ये टाकतायत आपण आता शहरासाठी टाकायला पाहिजे की नाही जो शेतीचा पीएच आहे तो पीएच मेंटेन करायचा म्हणतात सर्व लोक आपल्या शेतीचा पीएच मेंटेन करायचा आहे आपल्या शरीराचा पीएच कसा मेंटेन करणार जर आपल्या शरीराचा पीएच कमी झाला मनीषाजींनी जसं व्हिडिओ मध्ये सांगितलंय तर आपलं शरीर ऍसिडिक होतंय आणि शरीर ऍसिडिक झालं की दीर्घकालीन आजार होण्यासाठी आपलं शरीर सुपीक जमीन होतंय त्यामुळं आपल्याला आपल्या शरीराचा पीएच मेंटेन करण्यासाठी आपल्याला आपली बॉडी कसं करायची अल्कलाईन करायची म्हणजे जे आपल्या म्हणजे जे ऍसिडिक न करता आपल्या अल्कलाईन करायची आणि त्यामुळेच मी आता एक बातमी सुद्धा फेसबुकला बघितली की आरसीएम सुद्धा अल्कलाईन वॉटर काढतंय काही जणांकडे बहुतेक बातमी आली असेल मी फेसबुकला बघितलंय खरं कुठं माहित नाही बहुतेक खरं असेल म्हणजे आपल्या बॉडीला अल्कलाईन बनवण्यासाठी ऍसिडिक कमी करण्यासाठीचं काम सुद्धा प्रोटीन करतंय असे 10 फायदे प्रोटीनचे इथं आपल्याला मनीषाजीने सांगितले त्यानंतर आपल्या बोन स्ट्रॉंग करण्यासाठी बोन मिनरल डेन्सिटी वाढवण्यासाठी इतके सगळे फायदे प्रोटीनचे आहेत मग प्रश्न येतोय की हे सगळे फायदे मला मिळवण्यासाठी मी किती प्रोटीन घेतलं पाहिजे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की प्रोटीन किती घ्यावं अर्जुनजी तुमचा हँड रेस दिसतोय काय म्हणतायत बोला लॉन म्हणजे फोटो आले सर ग्रुप मध्ये दोन बघितले अल्कलाईन वॉटर तुम्ही म्हणत आहे का सर तेव्हा ते आला आहे सर फोटो स्टेटस पण ठेवले आज बर बर अल्कलाईन वॉटर बॉटल नाही बर मीटिंग मध्ये अल्कलाईन वॉटर ओके ओके आता किती प्रोटीन घेतलं पाहिजे आपण तर सर्वसामान्यपणे अक्षय कुमार आपल्याला सांगतोय की 1 ग्रॅम पर किलोग्रॅम पाहिलं तुम्ही ऍड मध्ये टीव्हीवर येतात अक्षय कुमार एवढं काम करतोय भावा की सांगतोय की प्रोटीन घ्या मग सगळं प्रोटीन सप्लिमेंटच्या माध्यमातून घ्यायचंय का नाही सप्लिमेंट सर्वात शेवटी अगोदर डाएट येते सीड्स मध्ये अगोदर डाएट येते डाएट मधून घ्यायचा प्रयत्न करा आणि डाएट मधून आपण प्रोटीन म्हटलं की लोकांना फक्त आणि फक्त आठवतंय नॉनव्हेज मधून प्रोटीन घ्यायचं परंतु मित्रांनो नॉनव्हेज मध्ये परत काय झालंय बर्ड फ्लू आलाय म्हणून बऱ्याचशा कोंबड्या तिकडे नंदुरबार मध्ये वगैरे आपण पाहिलं नष्ट केल्यात नॉनव्हेज मधलं प्रोटीन घेण्याचा दुसरा तोटा हा असतो की त्या प्राण्याला असणारा आजार आपल्याला येऊ शकतो आजार नसेल तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल आपल्याला मिळते आणि स्वस्त सुद्धा राहिले खूप महाग झाले दररोज कोणी नॉनव्हेज खात नाही कुणी आहे का दररोज नॉनव्हेज खाणार आपल्या आज रविवारी खातील बा काही जण त्यामुळे उन्हाळ्यात पण खात नाहीत दररोज नॉनव्हेज घेणं शक्य नाही दररोज नॉनव्हेज जर आणायला लागले तर हा हे अल्कलाईन वॉटर अपडेट मार्क्स आहेत आपले थँक्यू सर थँक्यू सिराज सर थँक्यू यस सिराज सर कशी बंद करायची ओके तुमची स्क्रीन ओके सिराज सर ओके मोर मध्ये जाऊन मला करावं लागलं सिराज सर तुमची थोडीशी हे बंद करा स्क्रीन ओके होस्ट टूल ओके सिराज सर तुमची स्क्रीन बंद करा तुमची स्क्रीन दिसते इथं
डाळ झाली. ओके. तर आपली बॉडी जे अल्कलाईन जर झाली, सॉरी ऍसिडिक जर झाली, तर आपल्यामध्ये विविध आजार आजार निर्माण होऊ शकतात. म्हणून आपली बॉडी अल्कलाईन ठेवायची आहे. आणि जेवढं प्रोटीन आपल्याला पाहिजे ते सर्व प्रोटीन आपल्याला बाहेरून घेण्याची आवश्यकता नाही. आपण ते सगळं प्रोटीन, मॅक्सिमम प्रोटीन आपल्या भोजनातून घेऊ शकतो. भोजनातून ज्यावेळेस आपण हे प्रोटीन घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस नॉन व्हेजला आपण थोडस बाजूला ठेवूया. कारण की नॉन व्हेज मधून जर आपण घ्यायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि इतर वाईट घटक सुद्धा आपल्याला येऊ शकतात. आणि सध्या सर्वात मोठा प्रॉब्लेम तो आहे की कोलेस्ट्रॉल वाढलंय. माझ्या कॉलनीमध्ये मागच्या एका आठवड्यामध्ये 3 अटॅकनं मृत्यू झाले. 3 एका आठवड्यामध्ये. जर एका कॉलनीमध्ये जर व्यक्ती जात असतील तर तुम्ही विचार करा भविष्य कसं होणार आहे. भविष्य किती भयानक आपल्या समोर वाढून ठेवलंय. त्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी करणं. मग विदाऊट कोलेस्ट्रॉल जर आपल्याला प्रोटीन घ्यायचं असेल तर शाकाहारी व्यक्तीसाठी सगळ्यात चांगला सोर्स जो आहे तो सोर्स ठरतो डाळी. चना डाळ, मूग डाळ, तूर डाळ, त्यानंतर उडद डाळ ज्या आपल्याकडे आहेत त्या डाळी. पण आपण मॅक्झिमम खातो तूर डाळ, तुरीची डाळ. परंतु तुरीची डाळ खाल्ली की मॅक्झिमम लोकांना ऍसिडिटी होते. आता इथं सुद्धा बरेच जण असतील की तूर डाळ खाल्ली की ऍसिडिटी होते. मग बरेच जण तूर डाळ थोडं बाजूला करतात, मूग डाळ खातात, पण मूग डाळीला ती टेस्ट येत नाही. डाळ न खाता आपल्याकडे वरण करतात. वरण खातात ना, डाळ नाही खात, वरण करतात, पातळ वरण करतात. आणि ज्याला ऍसिडिटी तो फक्त म्हणतो वरचं वाढा, मला घट्ट नका वाढू. आणि तो पाणीच खातो. तो पाणीच खातो, तो काही वरण खात नाही. म्हणून प्रोटीन कमी मिळतंय. आणखीन प्रोटीन मिळण्यासाठी बरेच जण म्हणतात की आम्ही हिवाळ्यामध्ये उडद डाळीचे लाडू बनवतात. हिवाळ्यामध्येच उडद डाळी, म्हणजे फक्त हिवाळ्यामध्येच प्रोटीन मिळायला पाहिजे का? बाकी ऋतूमध्ये प्रोटीन नकोय का? याचा आरडीए कसा पूर्ण करणार? तर ह्या आरडीए पूर्ण करण्यासाठी आपल्याला सप्लिमेंट घेतले पाहिजे. अगोदर तर तुम्ही सांगा की तुम्ही भोजनातूनच आरडीए पूर्ण करायचा प्रयत्न करा. भोजनातूनच. आणि प्रत्येकाला विचारा की तुम्ही काय जेवतात, किती जेवतात. आपल्याकडं जेवण सांगण्याचं प्रमाण आहे पोळीवरून. मी 4 पोळ्या खातो, मी 3 पोळ्या खातो, मी 2 पोळ्या खातो. म्हणजे आपण भोजन मोजतोच पोळ्यावरून. कोणी तुम्हाला असं सांगताना आठवलंय का की मी 3 वाट्या वरण खातो? तुम्ही किती जेवतात? तर मी 2 वाट्या वरण खातो. असं कोणी म्हणतंय का? नाही. भाकरीमध्ये सांगते किंवा पोळ्यामध्ये सांगते की एखादा खूप जास्त जेवतो, 5 पोळ्या खातो, 5 भाकरी लागतात त्याला. आणि त्या भाकरी आणि पोळ्यामध्ये मॅक्झिमम असतंय कार्बोहायड्रेट, जे आपल्याला उपयोगी आहे तात्काळ ऊर्जा मिळवण्यासाठी. ते निरुपयोगी अजिबात नाही, उपयोगी आहे ऊर्जा मिळवण्यासाठी. चालण्याची ऊर्जा, बोलण्याची ऊर्जा, लिहिण्याची ऊर्जा, जे काय आपण ऍक्टिव्हिटी करतोय, चयापचयाची ऊर्जा, आपलं हृदय पंप करण्यासाठीची ऊर्जा, प्रत्येक ऊर्जेसाठी ते कार्बोहायड्रेट पाहिजे. परंतु मित्रांनो, आपण ते कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात घेत आहोत आणि प्रोटीनचं प्रमाण कमी झालंय. आता प्रत्येकाला जर विचारलं की काय खाल्लंय, तर तो जे पदार्थ सांगेल त्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे, त्यामध्ये फॅट जास्त आहे, प्रोटीन अतिशय कमी आहे. आणि प्रोटीन आपल्याला घेण्यासाठी आपल्याला प्रोटीन ते 15 ते 20 ग्रॅम प्रोटीन एका भोजनातून मिळते. 2 भोजनातून फार तर 40 ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळू शकते, चांगल्या क्वालिटीचं भोजन केलं तर. शाकाहारी व्यक्तीला गोपालजी पुन्हा एक चांगला सोर्स आहे प्रोटीन मिळण्याचा, तो म्हणजे पनीर. परंतु आजकाल पनीर कशाचं बनतंय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. गाई म्हशी दिसत नाहीत आणि प्रत्येक हॉटेलमध्ये पनीरची भाजी, चिल्ली पनीर पासून तर पनीरचे वेगवेगळे पनीर प्रकार. आम्ही
मागच्या आठवड्यामध्ये आता सुट्ट्या लागल्यात, बाहेर जेवायला एका मित्राच्या लग्नाला गेलो म्हणले बाहेर जेवू, कारण की लग्नात जे भारी लोक असतात ते लग्नात जेवत नाही, ते बाहेर जाऊन जेवू. आमच्यासोबत भारी भारी माणसं होते ते म्हणले आपण बाहेर जाऊन जेवू. आणि लग्न लागलं तर आम्ही बाहेर जेवलो. त्यानंतर पनीरचा एक नवीन प्रकार मी पाहिला, पनीर अंगारा. त्यानं असं धूर करीत 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 पनीर आणलं बाहेर, त्यामुळे असं सगळा धूर 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 निघत होता. आणि म्हणलं इतकं पनीर कुठून मिळायला लागलंय, तर ते सगळं सिंथेटिक पनीर आहे. हे पाम तेलापासून बनवलेलं पनीर आहे. ते पनीर अजिबात खाऊ नका. ते पनीर नाही, त्यामध्ये प्रोटीन नाही, तर त्यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं तेल आहे, निकृष्ट दर्जाचं. ज्या तेलाचे आपण दिवे सुद्धा लावत नाही, त्या तेलापासून पनीर बनवत आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती, बाहेर गेल्यानंतर घरचं जेवा, घरची चटणी भाकरी खा, परंतु पनीरची भाजी बाहेरची खाऊ नका. ते पाम तेलापासून बनवलेलं पनीर आहे, युरिया पासून बनवलेलं पनीर आहे, तुम्ही ते खाऊ नका. मग शाकाहारी माणसाला प्रोटीन कुठून मिळत, तर काही प्रमाणामध्ये पालेभाज्यामधून आणि तो जो डाळी खातोय त्यामधून मिळेल. घरी जे आपल्या नेहमीच्या व्यक्तीकडून मिळणारं जे दूध आहे त्या दुधातून पनीर मिळेल आणि प्रोटीन मिळेल. आणि बाकीचं प्रोटीन घेण्याची जबाबदारी आपल्याला सप्लिमेंट्स वर ठेवावी लागेल. तुम्ही जे 4 वाजता भूक लागते, आता उन्हाळा सुरू आहे सविता ताई, बरोबर आहे की 4 वाजता घरचे म्हणतात काहीतरी खायला द्या, 4 वाजता. हा, त्यावेळेस आपण फुटाणे भाजून, फुटाणे जे असतात ना, फुटाणे भाजून जर खाल्ले तर त्यातून सुद्धा आपल्याला प्रोटीन मिळते. फुटाणे चांगला सोर्स आहे, परंतु ते जास्त तेल लावलेले मीठ लावलेले नको. कारण मीठ लावलेले फुटाणे तुम्ही जर खाल्ले तर तुमच्या शरीरातलं पाणी कमी होईल, तुम्हाला सोडियम जास्त मिळेल, ज्याने तुमचा बीपी वाढेल. त्यामुळं खारवलेले फुटाणे नको, बिना खारवलेले फुटाणे. काही जणांना खारवलेले फुटाणे म्हटलं की वेगळं काय काय आठवते, तर मित्रांनो तसं वेगळं आठवू देऊ नका. खारवलेले फुटाणे म्हणजे फुटाणे घरी खा, ज्यानं तुम्हाला प्रोटीनचा आणखीन थोडासा इंटेक होईल. आणि इतकं करूनही आपला प्रोटीनचा आरडीए पूर्ण होत नाही. अशा वेळेस आपण 64% वालं प्रोटीन आपल्याकडे आहे, जे प्रोटीन आपण घ्यायला पाहिजे, प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आज जो आपला विषय आहे न्यूट्रिचार्ज कोका प्रोडक्ट, याची गरजच अगोदर आपल्याला नीड क्रिएट करावं लागेल. याची गरज काय आहे, तर जितके पाहिजे जर तुम्ही कमी घेतलं तर काय होईल, जर तुमच्या भोजनामध्ये, तुमच्या आहारामध्ये प्रोटीन कमी असेल तर जे पुरुष मंडळी आहे, आता पुरुषासाठी म्हणून दाखवतोय की तुमचं चिडचिडापण येईल, तुमचे लवकर म्हातारे होताल, स्टॅमिना कमी होईल, लवकर थकताल, कमजोरी येईल आणि ऊर्जामध्ये कमतरता वाटेल. हे सगळे प्रोटीनच्या कमतरतेचे लक्षण आहेत. चिडचिडापण, लवकरच म्हातारा होणं, लवकर थकणं, कमजोरी, थकान, स्टॅमिना. आणि 60 ग्राम प्रोटीन जर आपल्याला हवं असेल तर ज्या ताई मंडळी आणखी किचन मध्ये आहेत तर थोड्या पोळ्या जास्त करा. एका माणसाला 20 पोळ्या, एका माणसाला कमीत कमी 15 वाटी डाळ इतकं खावं लागेल. हे जास्त प्रमाणात आपल्याला खूप जास्त प्रमाण होईल, इतकं आपण खाऊ शकत नाही. आणि दुसरा प्रॉब्लेम आहे की इतकं खाल्ल्यानंतर कॅलरीज सुद्धा जास्त येतील, त्यामुळं तेवढं प्रोटीन आपल्याला मिळणार नाही भोजनातून. 60 ग्रॅम प्रोटीन साठी तुमच्या स्क्रीनवर जे पदार्थ दिसत आहेत तेवढे पदार्थ तुम्हाला खावे लागतील. त्याऐवजी तुम्ही जर सप्लिमेंट प्रोटीन जर घेतलं, जर मनीषा मॅडम जे तुम्हाला 10चे 10 फायदे सांगितलेत ना, हे सगळे फायदे पीपीटी मध्ये आहेत. तुमचे केस, नख नीट राहतील, मसल्स बनतील. मसल्स कमी केल्याशिवाय फॅट कमी होईल. आणि 25 ग्रॅम जर आयसोलेट सोया प्रोटीन जर दररोज घेतलं तर कोलेस्ट्रॉल 12% कमी होतंय, असं USFDA म्हणतंय. शरीराचा तणाव कमी होतो, सटायटी मिळते. आणि आपल्याकडं न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट आहे. आता किंमत कमी झाली, तुम्हाला स्क्रीनवर जी किंमत दिसते तेवढी किंमत नाही, आता जीएसटी घटल्यामुळे किंमत कमी झाली आहे. पीडीकास 1 वालं प्रोटीन आहे. या पॅकेट मध्ये हे जे पॅकेट दिसते ना,
आता पाहूयात आपण किती जणांना हे पॅकेट पाहिले. कुणाला सांगता येईल यामध्ये किती सॅशे आहेत. एका पॅकेट मध्ये हँड रेस केलं तर मला तुम्हाला ऍडमिट करता येईल. बऱ्याच जणांना काही जण ओके अर्जुनजी ओके अर्जुनजीला माहित आहे ओके हा मोरे साहेब पाहिला दिसत. मोरे साहेब किती आहेत बरं? अर्जुनजी त्याला ऍडमिट होत नाही. 15 आहे सर. 15 आहे सर. दोघांचे 15 नाही नाही हे 15 हे 15 बरं 15 आहेत एका पॅकेट मध्ये 15 आहेत. बरेच जण बघत नाहीत मग तसं अर्धच पॅकेट दिलं काय कारण की टॅबलेट 30 असतात प्रत्येक पॅकेट मध्ये आणि यामध्ये 15 शॅशे आहेत. तर हे शॅशे आपण फ्रेश राहण्यासाठी आणि गंमत अशी आहे की प्रत्येक छोट्या शॅशेवर स्वतःची किंमत लिहिली आहे. म्हणजे काही जण म्हणतात तुमची कंपनी सॅम्पल देते का नाही. म्हणजे मित्र फार आपले मजा घेतात बरं का. तुम्हाला सुद्धा अनुभव असेल की त्यांना 2 आम्हाला पाहू द्या तुमच्या कंपनीची टेस्ट कशी आहे तर त्यांना म्हणायचं आमची कंपनी फ्री देत नाही प्रत्येक शॅशेवर स्वतःची किंमत लिहिली आहे तर विकत द्या. फुकट देऊ नका. फुकट दिलेल्या गोष्टीची किंमत नसते. बिलकुल विकत द्या. सध्या याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवून त्यांना पाजू घाला. यामध्ये तुम्हाला पिडिकास 1 वालं प्रोटीन मिळेल. 15 ग्रॅम आयसोलेट सोया प्रोटीन प्लस दुधातलं काही प्रोटीन असं मिळून जवळपास एका ग्लास दुधामध्ये जर आपण शेक तयार केला तर 20 ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळेल आणि डेली रिक्वायरमेंट आपली पूर्ण होईल. यामध्ये कोको आहे. हे कोको आपल्याला मूड चांगला ठेवण्यासाठीचं काम करते. मार्केट मध्ये आयसोलेट सोया प्रोटीन फार कमी कंपन्या विकतात. ज्या कोणी विकतायत त्या फार महाग विकतायत. पर ग्रॅम कॉस्ट आपली 4 रुपयापेक्षा कमी होते. पर ग्रॅम प्रोटीनची कॉस्ट 4 रुपयापेक्षा सुद्धा जुनी पीपीटी आहे. त्यावेळेस किंमत आपल्या न्यूट्रिचार्ज कोको प्रोडक्टची एक्स्ट्रा होती आणि एमआरपी मध्ये आहे डीपी प्राइस मध्ये नाही. उचित गुणवत्ता सर्वात कमी पर ग्रॅम प्रोटीनची किंमत न्यूट्रिचार्जची आहे. बाकी कुणीही विकू शकत नाही. तुमच्याकडे खूप आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन आहेत मार्केटमध्ये आणि डॉक्टर सुद्धा जे प्रोटीन लिहित आहेत म्हणजे मी मेडिकल स्टोअरवर जे प्रोटीन पाहिले 32% ते 38% प्रोटीन त्यांच्याकडे असते. 74% वालं प्रोटीन आपल्याकडे आहे जे आपण निरोगी राहण्यासाठी घेतलं पाहिजे. ज्यांना मसल्स बनवायचे आहेत त्यांनी याचे प्रमाण 1.5% म्हणजे 1.5 ते दुप्पट केलं पाहिजे. म्हणजे 60 किलोची व्यक्ती असेल तर त्याने 90 ग्रॅम ते 120 ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे. ज्यांना वाटते ना माझ्या मसल्स बनवायच्या त्यांनी 1.5 घेतलं पाहिजे. आपण थोडस हे सांगण्यासाठी थोडं कचरतो की कसं पण त्याशिवाय मसल्स बनत नाही. हे विज्ञान आहे. तुम्हाला डेली रिक्वायरमेंट साठी पाहिजे तर 60 ग्रॅम घ्या. आणि मित्रांनो मग किती पॅकेट घेतल्यानंतर बॉडी बनल हा सुद्धा प्रश्न आहे. हे एक पॅकेट घेतलं की मला बरं वाटेल का. तर बऱ्याच जणांना काय वाटतंय की तात्काळ पाहिजे. त्या पुस्तकामध्ये सांगितली बरं का की लोकांना तात्काळ पाहिजे. ही लोकांची मनस्थिती कधी बदलणार नाही. पटकन पाहिजे. चांगलंय का तर त्यांनी सांगितले की पटकन फक्त त्रासदी येते. समृद्धी यायला वेळ लागतोय. पटकन फक्त काय येतात संकट येतात. समृद्धी यायला वेळ लागतो. संकट पहा कसं पटकन येते त्याला वेळ नाही लागत. परंतु समृद्धी यायला वेळ लागत असतो. त्यांना सांगा की वेळ लागल. कारण की लोकांना स्टेरॉइड पाहिजे. एकदम छान त्याने सांगितलं की लोकांना देतात का पाहिजे का लोकांना स्टेरॉइड नाही यामध्ये कुठल्याही प्रकारचं आणि जे तुम्हाला पटकन तुमची बॉडी बनवेल तर त्यामध्ये स्टेरॉइड असेल. त्यामुळे म्हणा याला वेळ का लागतो त्याला उलट करू सांगा. याचा स्टेरॉइड नाही ना म्हणून वेळ लागत. स्टेरॉइड वालं प्रोटीन घेतलं तुमची बॉडी पटकन बनल. हा मग ते निश्चित होती बरोबर. जर एखाद्या प्रोटीननं तुमची बॉडी तात्काळ बनते याचा अर्थ त्यामध्ये स्टेरॉइड आहे. आमच्या प्रोटीन मध्ये एकदम क्लीन लेबल आहे. कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड नाही. म्हणून तुम्ही व्यायाम करून जर 1.5 तुमच्या बॉडी वेटच्या
पर ग्रॅम प्रोटीन घेतलं तर तुमची बॉडी बनेल. समृद्धीला वेळ लागतो, संकट पटकन येतात, म्हणून म्हणा वेळ. आता हे झालं सगळं पुरुषांसाठी. तर सविताताई म्हणतील मी सगळं पुरुषांना सांगितलंय, आम्ही तसं लवकर येऊन बसलो. महिलांसाठी काय, तर महिलांसाठी न्यूट्रिचार्जचं स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आहे. आणि स्ट्रॉबेरी यासाठी यामध्ये 74% प्रोटीन आहे, पण यामध्ये रिअल स्ट्रॉबेरी टाकलेला आहे, रिअल स्ट्रॉबेरी पावडर टाकलेला आहे. स्ट्रॉबेरी पावडरचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल का बरं? स्ट्रॉबेरी पावडर आपल्या प्रत्येक महिलाच्या प्रोडक्ट मध्ये असं म्हणतात की स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. ते स्ट्रॉबेरीला फोकस का करतात? चला मी सांगतो. हा, सुरेशजीला काहीतरी सांगायचं. हा सुरेशजी. तर स्ट्रॉबेरीमुळे स्किन ग्लो होते सर. 100% बरोबर. स्ट्रॉबेरीचं वैशिष्ट्य आहे, स्ट्रॉबेरी पावडरचं वैशिष्ट्य आहे की ते आपली स्किन ग्लो करते. नुसती स्किन ग्लो करत नाही, तर स्किन स्ट्रक्चर बदलते. म्हणजे आपल्या स्किनचं स्ट्रक्चर असतंय. आता इथे कोणी पार्लर वाल्या ताई असतील त्यांना माहित आहे की प्रत्येक महिलेच्या स्किनचं स्ट्रक्चर वेगळं असतंय. आणि एखाद्या महिलेचं स्किन स्ट्रक्चर चांगलं नसेल तर ती स्किन चांगली दिसत नाही. तर तुम्हाला निसर्गानं कुठल्याही प्रकारची स्किन दिलेली असो, त्या स्किनचं स्ट्रक्चर बदलण्याची पॉवर स्ट्रॉबेरी मध्ये आहे. तर ताई मंडळींनो, लग्नाचा सीझन सुरू आहे. जर तुम्हाला असं वाटेल की मला स्किनचा टोन बदलायचा आहे, स्किनचं स्ट्रक्चर बदलायचंय, तर स्ट्रॉबेरी पावडर घेणं आवश्यक आहे. बाकी सगळे फायदे तर आहेतच प्रोटीनचे. न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट मध्ये नवीन फायदा आहे की तुमची स्किन गुलाबी व्हायला लागते, तुमची स्किन चमकदार व्हायला लागते, मुलायम व्हायला लागते. त्यामुळं न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट महिलांसाठी आपण रेकमेंड करतो. पुरुष सुद्धा घेऊ शकतात, नो प्रॉब्लेम. तुमची स्किन ग्लो करायला लागेल, फॅट कमी व्हायला लागल, स्टॅमिना वाढल, हाडांची मजबूती यायला लागल, मोनोपॉज मध्ये होणारे त्रास सुद्धा कमी होतील. मोनोपॉज मध्ये होणारे त्रास सुद्धा कमी होतील. त्यामुळं महिलांनी न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट घ्यायला पाहिजे. आणि ही स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची नाही, तर ही स्ट्रॉबेरी युरोप मधून आलेली आहे. युरोप मधून आलेली स्ट्रॉबेरी आहे, जी आपल्याला ऊर्जा देईल, स्टॅमिना देईल आणि सर्व फायदे करेल. किती पॅकेट घेतल्यानंतर फायदा दिसायला लागेल? कमीत कमी 90 दिवस. कमीत कमी 90 दिवस तुम्ही न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट घ्या. महिलांना सुद्धा ऊर्जा वाढलेली दिसल, स्टॅमिना वाढलेला दिसल आणि तुम्हाला स्किन मध्ये सुद्धा फरक पडलेला दिसल. मित्रांनो, आरोग्यासोबत सौंदर्य वाढवण्याचं काम न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट करतं. आरोग्य 100% वाढतंय, सौंदर्य सुद्धा वाढतंय. बऱ्याच जणांना असं वाटतंय की माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागल्यात, मला जे आहे ना त्या सुरकुत्या कशा घालू? तर मेकअप न थोडा वेळ घालतले जातील, थोड्या काळासाठी त्या लपवल्या जातील, परंतु तुमची समत्वचा, एकसारखी त्वचा, हातावरची त्वचा, मानेवरची त्वचा आणि चेहऱ्यावरची त्वचा समरूप करण्याचं काम न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट करते. तुम्ही पाहिलं असेल काही जणांना एक समरूप त्वचा असते, काही जणांची त्वचा चेहऱ्यावर वेगळी दिसते, हातावर वेगळी दिसते. तर फेशियल वगैरे केले की चेहरा चमकदार होतो, परंतु हात चमकदार होत नाही, त्यावरून लक्षात येते. त्यामुळं समरूप त्वचेसाठी न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट तुम्ही घ्या. मी उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा स्ट्रॉबेरी प्रोडक्ट ची लस्सी बनवून ठेवतो, लस्सी बनवून पितो. लस्सी बनवायची, कोणी पाहुणे आले तर छोट्या ग्लासात प्यायची, आपल्याला प्यायचं असेल तर मोठ्या ग्लासात प्यायची. फ्री मध्ये किती झाला? तर खरं ते सांगतो तुम्हाला, खोटं कशाला बोलायचं. पाहुण्यासाठी दुसरे ग्लास आहेत, आपल्या स्वतःसाठी वेगळे ग्लास आहेत. मी माझं घेत असतो आणि भरपूर पित असतो. त्यांना सांगू सांगू थकलो, आपण सांगण्याची एक लिमिट असते ना, तेवढं आपण सांगू देतो. परंतु स्ट्रॉबेरी प्रोडक्ट उन्हाळ्यामध्ये तुम्ही घ्या, इतकं छान लागल.
तुम्हाला कुठलंही बाकीचं हेल्थ ड्रिंक प्यावं वाटणार नाही. अजिबात प्यावं वाटणार नाही. आणि नेहमी थोडं थोडं जे आपलं न्यूट्रिशन आहे ना पाहुण्याला दिलं पाहिजे. म्हणजे त्यांना चटक लागते की अरे कसं आहे, अरे हे इतकं ऊर्जावान कस काय, हे सारखे बाहेर फिरत कस काय असतात. तर याचं त्यांना लक्षात आलं पाहिजे की प्रोटीन घ्या. आणि प्रोटीन हे चैनीची वस्तू नाही, गरजेची वस्तू आहे. बऱ्याच जणांना असं वाटतंय की चैनीची वस्तू आहे, अजिबात नाही. प्रोटीन ही गरजेची वस्तू आहे. नंतर तुम्ही दवाखान्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा सिनियर तुमच्या घरात जर कोणी मंडळी असेल तर त्यांची ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होते. लवकर माणसं म्हातारे का होतात, ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होते. ते जे भोजन करतात दात पडलेले असतात म्हणून कमी भोजन जातंय, ते ऍब्झॉर्ब कमी होते. अशा वेळेस सिनियर सिटीजनला जर प्रोटीन दिलं तर त्याचं ऍब्झॉर्प्शन पिढिकास्वन आहे, म्हणजे 100% घेतलेलं प्रोटीन ऍब्झॉर्ब होते. 14 वर्षापेक्षा पुढची प्रत्येक व्यक्ती न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आणि न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट घेऊ शकते. गर्भवती महिलांना आणि बाळाला दूध पाजणाऱ्या महिलांना आणखीन जास्त प्रोटीन द्या, कारण त्यांची गरज जास्त आहे. किडनीचे आजार असणाऱ्यांना आणि युरिक ऍसिड ज्यांचं 7 पेक्षा जास्त आहे अशांना प्रोटीन देऊ नका. किडनीचे आजार आणि ज्यांचं युरिक ऍसिड 7 पेक्षा जास्त आहे अशांना प्रोटीन देऊ नका. बाकी सगळ्यांना प्रोटीनची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. अहो पब्लिक ज्या वेळेस घर बांधायला लागते ना तर त्या सिमेंटची इतक्या चौकशा करतात, हे सिमेंट कसं, ते सिमेंट कसं, याला किती दिवस पाणी द्यावं लागल, घर बांधायचं. अहो शरीर बांधण्याचं काम प्रोटीन करत. तर ते प्रोटीन प्रोटीन विषयी लोक फार अनभिज्ञ आहेत 97%. त्यामुळं आजाराचं प्रमाण जास्त आहे. आजाराचं प्रमाण कमी करण्यासाठी, हृदयरोगापासून दूर ठेवण्यासाठी सीड्स फॉर्म्युला आपण त्याचा अप्लाय करायला सांगायचा आहे. आणि सप्लिमेंट मध्ये प्रोटीन डिफिशियंट लोक आहेत त्यांना प्रोटीन द्यायला बिलकुल तुम्ही त्यांना प्रोटीन द्यायला लावायचं आहे. प्रोटीन घेणारे कोण कोण आहेत आपण त्यांचे एका मिनिटामध्ये रिव्ह्यू घेऊयात की सर मी प्रोटीन घेतोय. जसं मी घेतोय सध्या माझ्याकडे कोकोआ प्रोडक्ट नाही सुरू, माझं सध्या ऑल प्रो आणि न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट शेक सुरू आहे. सुरेशजी प्रोटीन घेणारे पहिले व्यक्ती. थँक्यू सर. मी प्रोटीन पण घेतो, गेनर पण घेतो, मॅकी न्यूट्रिचार्ज, मेन, ओमेगा, गामा, S5, व्ह्यू, टोटल प्रोडक्ट मी डेली वापरतो सर. आणि दररोज सीड्स फॉर्म्युला पूर्णपणे सुरेशजी वापरायला दररोज 5 किलोमीटर चालतायत, त्यांना रेग्युलर ते प्रोटीन घेत आहेत, सुरेशजी घेत आहेत. ओके त्यानंतर संतोषजी. नमस्कार. मी रोजचं प्रोटीन आहे सर बरोबर, आणि दुसरी गोष्ट न्यूट्रिचार्ज मेन आणि ओमेगा घेतो. यामुळं काय फायदा होतो सर, जो वर्किंग करणारा व्यक्ती आहे तिने ह्या 3 गोष्टी घ्यायलाच पाहिजे सर. मी हे प्रत्येक वेळेस सांगत आलोय, कारण याने काय होतं स्टॅमिना वाढतो, भूक लागत नाही, आणि सतत जे तुम्ही आत्ता बोललात का 4 वाजता काहीतरी खायला पाहिजे, तर ती भूक लागत नाही सर. 4 आणि 5च्या मध्ये जी खाऊ सुटते ते होत नाही. प्रत्येक जो वर्किंग करतोय, जो ग्राउंडवर काम करतोय किंवा जो जॉबला जातोय, तिने ह्या 3 गोष्टी ह्या कंपल्सरी घ्यायलाच पाहिजे सर. थँक्यू सर. तुम्ही काय काय काम करता ते एकदा सांगा. म्हणजे बघा सर, मी इरिगेशन डिपार्टमेंटला आहे, फील्ड वर्क राहत आहे माझं, आणि पार्ट टाइम RCM पण करतो आणि ROचे पण कामं करतो मी. तर टोटल बाहेर राहतो सर मी. त्याच्यामुळं बाहेर खाण्याचं टाळतोच मी. म्हणजे लग्न सराई असो किंवा पार्टी असो, कुठंच जेवत नाही. हे घरच्यांना पण माहिती आहे आणि बरेचसे जे माझे मित्रमंडळी त्यांना पण माहिती आहे का पांडव कुठंच खात नाही, जेवत पण नाही, पाणी पण पित नाही. थँक्यू सर. हे इरिगेशन डिपार्टमेंटला आहे तर इरिगेशन डिपार्टमेंटचं काम करतायत. उन्हाळ्यामध्ये जास्त काम असतंय, सोबत ते ROचं काम पण करतायत, सोबत RCM पण करतायत, सोबत शॉपिंग पण चालवतायत. इतके काम जर करायचे असतील तर प्रोटीन जास्त, म्हणजे इतकं स्टॅमिना कशाने आला, प्रोटीन आला. आणि बरेच जण तुम्हाला सांगत असतील एकाच कामामध्ये बेजार असतात. संदीपजी.
तर माझं तर रोज सकाळचं PVMFO कम्प्लीट असतं आणि मी सीड्सचा पूर्णपणे वापर करत असतो सर. हे सुद्धा घेतायत, संदीपजी सुद्धा घेतायत, संगीताताई. यस सर, माझं प्रोटीन डेली चालू असतं आणि केसर पिस्ता घेते मी. मला जे आवडते केसर पिस्ता, हा न्यूट्रीचा केसर पिस्ता. आणि सरांना तर म्हणजे सगळं डेली चालू आहे 3 वर्षापासून. 3-4 वर्ष जेव्हापासून जॉईन झालं तेव्हापासून माझ्याकडे प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे संपाच्या आधीच माझ्या घरी येते. आणि सरांना तर बिलकुल सवय लागलेली आहे. ते न्यूट्रिशन घेतलं नाही ना तर बस झालं, त्यांचं चालू होते न्यूट्रिशन संपलं करते आणि बिलकुल चालू राहते रोजचं. आता त्यांचं दूध गरम केलं आहे आणि मोठा कप असते ना त्याच्यावरून घेतात ते, आणि त्याच्यामध्ये केसर पिस्ताचं प्रोटीन टाकतात आणि घेऊन घेतात. नाश्ता काहीच नाही पाहिजे त्यांना, फक्त ते पाहिजे न्यूट्रिशन. सकाळी PVMF ब्रेकफास्ट. आम्ही काय म्हणलं की मोठ्या कपातच देतात घरच्याला म्हणून मी मोठ्या ग्लासात घेतलं, तुम्हाला मोठं वाटलं. संगीताताई पण मला त्याला मोठ्या कपात द्यायले. बरोबर, घरच्या माणसाकडूनच मोठ्या कपात देते, एकदम खरं आहे, सगळ्या महाराष्ट्रात सारखं आहे. हा अर्जुनजी. तर रेडी आहे सर, एकदम बनलेला आहे, आता घ्यायचा आहे. कोको प्रोडाक्ट. हॅलो, हा बोला बोला. कोको प्रोडाक्ट गेनर रेडी आहे, न्यूट्रीचार्ज वेज ओमेगा, नंतर मग S5 न्यूट्रीचार्ज, नंतर मग सर रात्रीला आयोएस DHA 200, नंतर व्ह्यू पूर्ण सेवन करते सर. यस, 100 रेडी आहे वर्ष हातात बनले. अर्जुनजी 100 वर्ष जगणार. ते पूर्ण PVMFO आणि प्लस कष्ट करतात, म्हणजे फील्ड वर्क असते, पूर्णपणे काम करतात, ऍक्टिव्ह असतात, तर ते एवढे प्रोडक्ट घेत आहेत. हा चंदाताई. हॅलो सर. हा बोला. तर मी सुद्धा प्रोटीन घेते सर, वेज ओमेगा घेते, न्यूट्रीचार्ज वुमेन घेते सर. तर सर मी महिलांसमोर जेव्हा जाते सर, तर ते प्रोटीनचा रिझल्ट जसं तुम्ही सांगितलं सर ग्लोचा, तो तर आहेच. पण मी त्यांना हे सांगते सर की मी गेल्या 4 वर्षापासून हे सगळे प्रोडक्ट घेते, तर मला थकवा येत नाही. म्हणजे मला आतापर्यंत सर्दी, ताप, खोकला कुठल्याही प्रकारचा आजार नाही आणि कधीही मी बेडवर पडून राहत नाही, की अशा प्रकारचा थकवा मला येत नाही. आणि माझं फील्ड वर्क असते सर, मी आशा वर्करची सुपरवायझर आहे. तर त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की मी RCMचं तेवढंच काम करते आणि माझ्या फील्ड मधलं पण. आणि माझ्या अंडरमध्ये 65 आशा वर्कर्स आहेत सर. आमच्या PSC ची संख्या 85,000 आहे. तर वर्क खूप सारं असते सर, पण मला कधीही थकवा येत नाही, सर्दी, ताप, खोकला कुठल्याही प्रकारचा आजार नाही. आणि सर अजून एक, कांबळे सरांचं तुम्ही मागे म्हटले होते की सर तुम्ही गेनर घ्या म्हटले होते, तर सरांना मी प्रोटीन आणि गेनर चालू केलं सर. आणि माझा फायदा एवढा झाला सर की सरांना म्हणजे आठवण राहत नव्हती सर न्यूट्रिशन घेण्याची. मी घेत होती आणि मला त्यांना द्यावं लागत होतं सर. पण एक नवीन रिझल्ट काय आला सर की मी त्यांना प्रोटीन चालू केलं. लगन सराई होती, मी त्यांना प्रोटीन चालू केलं सर. आणि सरांनी बघा, त्यांना प्रत्येक गोष्टीची आठवण राहत नाही, परंतु प्रोटीन घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर जो ग्लो आला आणि लोक जी बोलू लागले, कौतुक करू लागले, तर मग त्याच्यानंतर सर प्रोटीन ते बिलकुल विसरत नाहीये सर. तर हे सगळे बदल आमच्या घरामध्ये जाणवत आहे सर. आणि खरंच अतिशय सुंदर असे प्रोडक्ट आपले आहेत सर. धन्यवाद सर. धन्यवाद चंदाताई. आता कसं कांबळे साहेबांचा चेहरा सुद्धा चंदासारखा झाला पाहिजे, म्हणजे चंद्रासारखा चमकला पाहिजे. तर हे ग्लो येतोय, हे ज्यावेळेस पत्नी कबूल करते ना की आमच्या याच्या चेहऱ्यावर ग्लो आलाय, यापेक्षा आणखीन काय माणसाला हवं असतं. तर ग्लो आलेला आहे प्रोटीन मुळे. हे एकदम खास रिझल्ट चंदाताईने सांगितले. आणि त्या आशा वर्करच्या सुपरवायझर आहेत. आणि चंदाताई, तुमच्याकडून खूप जणांना आशा आहेत की तुम्ही त्यांच्या मार्फत आपलं आरोग्याचं काम आणखीन जास्त प्रकारे वाढू शकतात. कारण तुम्ही गव्हर्नमेंट कडून तर काम करतच आहात आशा वर्कर साठीच, आणि परत आपलं काम तसं डबल रिझल्ट तुमच्याकडून डेफिनेटली दिसतील. खूप खूप धन्यवाद. सुरेशजी. हा सर, पांडव सर एक सगळ्यात मोठं काम विसरले, त्यांचं काम मी सांगतो. ते सगळ्यांची रिलेशन मेंटेन करतात सर, हे सगळ्यात मोठं काम आहे. हा, सगळ्यासोबत रिलेशन चांगले आहे की नाही. बिलकुल बिलकुल. चंदाताईला खूप खूप शुभेच्छा. हा पंकजजी. सर, थायरॉइड किंवा शुगर साठी आपण देऊ शकतो का कोको प्रोडक्ट? हा, थायरॉइड वाल्याला नाही द्यायचंय, शुगर वाल्या व्यक्तीला देऊ शकतो. शुगर वाल्या व्यक्तीला तर फार गरज आहे. शुगर वाल्या व्यक्तीला शुगर ज्याच्यामुळे झाले त्याच्या जीवनामध्ये आणि जेवणामध्ये दीर्घकाळापासून प्रोटीनची कमतरता.
शुगरच यामुळे होते, कारण की प्रोटीन कमी असेल तर ऊर्जा उत्साह कमी, म्हणजे तो चालला फिरायला जाणार नाही, आणि चालला फिरला नाही माणूस एका जागेवर दीर्घकाळ बसला की शुगर त्याच्या शरीरात म्हणजे शुगर झालीच करून समजा त्याला 5-7 वर्ष जर त्याची जीवनशैली निष्क्रिय राहिली आणि एका जागेवर माणूस बसला की निगेटिव्ह विचार येतात. वैशिष्ट्य आहे माणसाच्या बॉडीचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला जर निगेटिव्ह विचार येत असेल तुम्ही वॉकिंगला जा, झर चला, 45 मिनिटानंतर तुमचे निगेटिव्ह विचार जाऊन तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमवरचे सोल्युशन सापडतात 100%. तुम्ही वॉकिंग करा, निगेटिव्ह विचार बसले की निगेटिव्ह विचार आले, एका जागेवर बसले की निगेटिव्ह विचार आले, चलत फिरत राहिले की निगेटिव्ह विचार दूर होतात. त्यामुळं शुगर वाल्या व्यक्तीला 100% तुम्ही न्यूट्रीचार्ज आपल्याकडं ग्लायसेम प्रोडक्ट आहे, स्पेशल प्रोटीन आहे त्याच्यासाठी. शुगर वाल्या व्यक्तीला न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट द्या, स्पेशल आपल्याकडं त्यांच्यासाठी प्रोटीन आपण स्पेशल बोलूया ते द्या. त्यामध्ये त्यांचं वेट लॉस फॅट लॉस सुद्धा होईल आणि त्यांचं शुगर सुद्धा कंट्रोल राहील. मित्रांनो, जे पहिल्यांदा आहे झोप, स्लीप, इमोशनल हेल्थ, एक्सरसाइज, डाएट आणि सप्लिमेंट, हे आपण स्वतः पालन करू. जसं सुरेशजीनं सांगितलं, संतोषजीनं सांगितलं, चंदाताईनं सांगितलं, संगीताताईनं सांगितलं, त्यानंतर संदीपजीनं सांगितलं, पंकजजीनं सांगितलं, ज्याने सांगितलं मी वापरतोय. तर आपण जसं जसं हे वापरू, जसं आपल्यामध्ये बदल दिसतील, आपल्याकडं पाहून लोक प्रेरित होतील, आपल्याकडं पाहून लोक सीड्स फॉर्म्युला वापरायला लागतील, आणि जसं ते सीड्स वापरायला लागतील सप्लिमेंट सुद्धा वापरायला लागतील, बिलकुल सप्लिमेंट वापरायला लागतील. त्यामुळं जरूरत आहे रोल मॉडेलची. रोल मॉडेल आपल्याकडं रोल मॉडेल तयार झाले. आपण महाराष्ट्रात आहोत ना, की 2 एकर शेती विकून नोकरी लागणारे लोक तयार झाले. त्यांनी पाहिले की 2 एकर शेती गेली पण याचं नंतर भविष्य सुधारलं, 10-20 वर्षानंतर याचं जीवनमान चांगलं झालं, तर ते रोल मॉडेल झाला. मग कोणी म्हणतो 2 एकर विकून पण नोकरीला, रोल मॉडेल तयार झाला ना, लोक तसं वागायला लागले. तसंच आहे मित्रांनो, आपल्यामध्ये बदल दिसले, आपल्या चेहऱ्यावर चमक दिसली, आपली ऊर्जा वाढलेली दिसली, आपण व्यसनापासून दूर गेलेलो दिसलो, आपल्याकडे पैसे वाढलेले दिसले, आपण रोल मॉडेल तयार झालो, लोक आपल्याला फॉलो करतील. तुम्हाला रिझल्ट दाखवावा लागेल, आणि खास करून महिलांना वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रोटीन घ्या. तुम्हाला जो झेपतोय तो व्यायाम करा, हळूहळू चांगल्या व्यायामाकडे आपण वळूया. जितका झेपतोय तितका व्यायाम करा, वॉकिंग करा, वॉकिंग पासून सुरुवात करा आणि चमक दाखवा, स्वतःमधले बदल दाखवा. खूप महिला तुमच्या सोबत येतील आणि तुमच्या सोबत काम सुद्धा करतील. महिलांमध्ये असलेला दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पीसीओडीचा. तर पीसीओडी साठी आपण सायंकाळच्या मीटिंग मध्ये भेटणार आहोत. सायंकाळच्या मीटिंगचा विषय पीसीओडी असणार आहे. जर तुमच्या आसपास, तुमच्या मैत्रिणीमध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये काही महिला पीसीओडी वाल्या असतील, त्यांच्या कुटुंबाला आजची लिंक तुम्हाला तुमच्याकडे आहे, सेम लिंक आहे, पाठवा आणि सायंकाळच्या मीटिंगला बोलवा. आपण त्यांना प्रोडक्ट विकणार नाहीत, आपण त्यांना समाधान सांगणार आहोत, पीसीओडी वरचं समाधान सांगणार आहोत, जे की डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाहीत वेळेच्या अभावामुळे. डॉक्टरांना माझ्यापेक्षा चांगलं माहित आहे 100%, परंतु वेळेच्या अभावामुळे डॉक्टर ज्या गोष्टी पेशंटला सांगू शकत नाहीत त्या गोष्टी आपण सायंकाळच्या मीटिंग मध्ये सांगणार आहोत. तुम्ही असंच सांगा समोरच्याला की डॉक्टरांना माहित आहे, डॉक्टर ज्या गोष्टी वेळेच्या अभावामुळे सांगू शकणार नाहीत त्या गोष्टी हे तुम्हाला मी आणि संदीपजी दोघं मिळून सांगणार आहेत. कारण संदीपजीनं पुस्तक फार बऱ्याचदा वाचलंय. मी आणि संदीप सर दोघं जण मिळून तुम्हाला पीसीओडी विषयी सांगणार आहोत. आणखीन एखाद्या ताईकडे जर पुस्तक असेल कुठलं सबसे पहिले शहर, तर ते सुद्धा वाचू शकतात, तयारी करू शकतात, आणि त्यांना सुद्धा मी सायंकाळच्या मीटिंग मध्ये सामील करून घेईल. ज्या कोणा वाटत सर मला पीसीओडी विषयी सांगायचं आहे, तर सीड सांगायचं आहे, पीसीओडीचं सीड सांगायचं आहे, कुठून सांगणार आहात? मी सुद्धा कुठून सांगणार आहे? या पुस्तकातून. जर तुमच्याकडे हे पुस्तक असेल आणि तुम्हाला वाटत असेल सर मला सुद्धा पीसीओडी विषयी सांगायचं आहे, तर तुम्ही सुद्धा आजच्या मीटिंग मध्ये सांगू शकतात, सायंकाळच्या 7च्या मीटिंग मध्ये, की मी सर पीसीओडी विषयी मला तुम्ही व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला आमंत्रित करेल सायंकाळच्या मीटिंग मध्ये. परंतु ज्या कोणत्या महिलाला पीसीओडीचा त्रास आहे किंवा पिरियड विषयीचा कुठलाही त्रास आहे त्यांना तुम्ही सायंकाळच्या मीटिंगला बोलू शकतात आणि आपण त्यामध्ये ती माहिती सांगूयात.
तोपर्यंत थांबतो. सायंकाळी आपण जरूर भेटू. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू.